नमस्कार. आपण आज बनवणार आहोत गोड शिरा. तर ते शिरा माझी मिसेस बनवणार आहे. तर ती कशी बनवते, अगदी स्पेशल शिरा बनवते ती, एकदम छान. तिने शिरा बनवलेला अगदी सर्वांना आवडतो मिसेसने माझ्या. तर चला आपण जाऊया किचनकडे. आपण बनवणार आहोत गोड शिरा. प्रथम मी गॅसवर चालू करून कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तूप घातलेलं आहे 5 चम्मच. तर तूप चांगलं गरम झाला का आपण हा रवा 1 वाटी रवा घेतलेला आहे तो त्याच्यात चांगलं भाजून घेणार. मी आता बघते याच्यात थोडा रवा घालून बघूया. चांगलं असं तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण रवा त्याच्यात ऍड करूया. रवा चांगला मस्तपैकी कलर येईपर्यंत, चांगला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं त्याला व्यवस्थित. आपला रवा चांगला छानपैकी भाजला गेले. मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवते, कारण गरम पाणी लागणार आहे मला त्याच्यात शिऱ्यामध्ये घालायला. 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी त्याच्यात ऍड करणार मी. शिरा केव्हाही असं चांगलं त्याला पिंक कलर आला पाहिजे रव्याला भाजलेला. त्याच्यात मी चारोली ऍड करते. थोडीशी चारोली घालायची, ती पण चांगली परतून जाईल. छान भाजला गेलेला आहे. त्याच्यात एक केळं मी चिरून घालणार आहे. हे बघा, एक केळं पण घालायचं आपण, छान होतो, टेस्टी लागतो शिरा. तयार केळं घ्यायचं, कच्चं केळं नाही घ्यायचं. तयार केळं घ्यायचं, असं चिरून बारीक बारीक पीसेस करून ह्याच्यात ऍड करायचं. टेस्टी होतो बघा. चांगलं हे परतून घेते. केळं पण याच्यात भाजल्या गेलं पाहिजे. मीठ झालं ना म्हणजे कसं मऊ होतं, शिजल्या जातात केळं पण. मी आता गॅस बारीक ठेवलेला आहे. सर्व रवा करपून जाणार आपला. मी 2 केळे घेते, कारण केळे आपले छोटे आहेत. केळे मोठे असले ना तर 1 केळा पुरेसा होतो एका वाटी शिऱ्याला. हे बघा, मी 2 केळे घेतले, छोटी असल्यामुळे. दोन्ही अशी चिरून बारीक हे करायची, ऍड करायची त्याच्यात. केळी चांगली भाजून घ्यायची त्याच्यात. नाही, रवाही चांगला भाजला जातो आपला. तशी चांगली मॅश करून घ्यायची. बघा, दिसतोय केल्याचा एकही कण दिसत नाही. मॅश करून घ्यायचं चांगलं. केलं शिजल्या गेले ना रव्यामध्ये, चांगलं तुपात परतल्या घ्यायचं. तर आपल्याला याच्यात मनुके ऍड करायचे. एवढे मनुके घेतले मी. त्यानंतर आता थोडस चवीसाठी मी मीठ घालते. थोडस मी घालते, तर तुमचं माहिती नाही मला, पण मी घालते थोडस. हा बघा, एवढा चिमूटभर घालायचं. मी दाखवते तुम्हाला किती घालायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही घालतो थोडासा मीठ.
चवीनुसार, कारण टेस्ट जरा चांगली येते त्याच्याने मिठाने. प्रसादीच्या शिऱ्यात नाही घालत, ते आपल्याला खायचं नाही. त्या शिऱ्यामध्ये मी घालते. आपण प्रसादीचा करतो सत्यनारायणचा प्रसाद, त्याच्यात नाही घालत. पण हे घरी आपण खाणार आहे ना शिरा, म्हणून मी थोडंसं घालते त्याच्यात. जरा चव वेगळी लागते त्याची. आता घालते वेलची पूड. ही बघा, अर्धा चम्मचभर वेलची पूड घेतलेली आहे मी. बघितलं रवा किती छान मस्त कलर आलाय ना. सफेद दिसतोय तुम्हाला? नाही, असं सफेद राहिलं नाही पाहिजे रवा शिरा करताना. तेव्हा चांगलं व्यवस्थित भाजून घेतलं मग शिराही छान लागतो खाताना, टेस्टी होतो. आता याच्यात मी करणार आहे पाणी ऍड करणार आधी, नंतर साखर घालणार शेवटला मी. एक ते 1.5 ग्लास मी पाणी गरम केलेलं आहे. हळू सोडायचं पाणी गरम. हळूहळू एकदम सोडायचं पाणी. पाणी गरम हातावरती वाफ येते आपल्याला. 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. त्याला झाकण काढून ठेवून दिलं. तर बघते मी झाकण खाऊन. पाणी सुकलंय चांगलं. तुम्हाला वाटेल मी अजून साखर का नाही ऍड केली, आता तुम्हाला मी दाखवते. साखर मी नंतर का घालणार त्याच्यात. आता पाणी सुकलंय नाही, आता याच्यात मी साखर ऍड करणार. कारण साखर नंतर घातल्यात ना आणखीन टेस्टी होतो. आपण प्रथम साखर घालतो केव्हा तरी, काही लोक सुरुवातीला साखर ऍड करतात त्याच्यात. तर सुरुवातीला साखर ऍड नाही करायची आपल्याला. हे बघा, एका वाटीला मी एक वाटी साखर घेतली. छोटी वाटी, आपली वाटी बघताय तुम्ही केवढी आहे ती. आता ही साखर याच्यात ऍड करणार. थोडीशी अजून पाहिजे तर, म्हणजे थोडा गोडवा लागतो ना शिऱ्याला. 1/2 वाटी घ्यायची अशी साखर. ते चांगलं असं ढवलून घ्यायचं. बघा, पहिला पुन्हा मी झाकून ठेवलं. त्याचं चांगलं पाक सुटलं साखरेचं, आणि अतिशय सुंदर होणार शिरा. थोडा वेळ झाकून ठेवले मी. बघूया आता पुन्हा. बघा कसं पाक सुटलंय आहे ना साखरेचा. छानपैकी पाक सुटला का नाही. साईडने साखर विरघळली. कलर पण आला का नाही छान शिऱ्याला. काही लोकांचा शिरा एकदम सफेद असतो, व्हाईट. तसं नाही, थोडा रवा चांगला भाजून घेतलास का आणखीन टेस्टी लागतो ना. तुम्ही असं करून बघा ना, तुम्ही खाऊन बघा एकदा. असं रवा लाल, चांगला लालसर करून पहा तुम्हाला टेस्टी कसं लागतं, म्हणजे त्याची चव कशी लागते. आणि सफेद आपण थोडा ठेवतो, थोडासा भाजून घेतो आणि शिरा करतो, त्याची चव कशी आहे. एवढा भाजल्यावरती असा शिरा गुलाबी भाजून घेतल्यावरती रवा, त्याची टेस्ट कशी आहे. अजून थोडा पाक जरा शिजायचा आहे साखरेचा. थोडा वेळ ठेवूया आपण, 5 मिनिटं फक्त. पुन्हा बघूया आपण उघडून कसं झालं. चांगलं छान सर्व पाक त्याचा हे झालं. सुकलेला पाक सुकला. आता हा शिरा आता झालेला. चांगले ढवळून घेतले म्हणजे साखरेचा पाक पुऱ्या
शिऱ्याला चांगलं लागलंय साखर घातलेली आपण वरून. आता जरा 2 मिनिटं ठेवू, गॅस आपण बंद करायचं. झालं आपलं शिरा. फक्त 2 मिनिटं आता ठेवूया स्लो गॅसवरती. माझ्या मिसेसने आज गोड शिरा बनवलेला आहे. तर आपण आता त्याची टेस्ट पाहूया कशी आहे, कसं झालं आहे शिरा. या शिऱ्याची डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्की आवर्जून पहा व इतरांनाही शेअर करा व लाईक करा. एकदा तरी व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका मध्ये, आणि लाईक करा आणि शेअर करा इतरांना. धन्यवाद. थँक्यू.